नमस्कार. पुन्हा एकदा रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 18 ऑगस्ट शिफ्ट 1 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या भरतीमधले मराठी या विषयाचे जे 25 क्वेश्चन आहेत, त्या 25 क्वेश्चनचा आपण आज एनालिसिस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गुलमोहर सुंदर आहे. ऑप्शन नंबर 2 कैरी आंबट आहे. ऑप्शन नंबर 3 गोगलगाय हळू-हळू चालते. ऑप्शन नंबर 4 मला मोगरा आवडतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गोगलगाय हळू-हळू चालते. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापद जे असतं, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो, त्याला आपण म्हणतो की क्रियाविशेषण अव्यय. तर या वाक्यामध्ये क्रियापद कुठलं आहे? तर क्रियापद आहे चालते हे क्रियापद आहे. पण जी गोगलगाय आहे, ती चालती. ती कशी चालती ती? तर ती चालती हळू-हळू. म्हणजे काय? तर चालण्याची जी क्रिया आहे ती हळू-हळू चालण्याची क्रिया इथे होत आहे. म्हणजे काय? हे जे क्रियापद आहे चालते, त्याबद्दल विशेष माहिती या शब्दाच्या द्वारे आपण कळू शकतो. त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय. तर क्रियाविशेषण अव्यय चे काही प्रकार आहेत, ते आपण बघूया. जसं की आपण आत्ताच बघितलं, की क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय? क्रियाविशेषण अव्यय. तर क्रियाविशेषण अव्यय हे जनरली 2 प्रकारचे असतात. म्हणजे त्याचे मुख्य जे प्रकार आहेत, ते 2 आहेत. एक आहे अर्थावरून आणि एक आहे स्वरूपावरून. आणि अर्थावरून जे क्रियाविशेषण अव्यय आहे, त्याचे काही उपप्रकार आहेत. जसं की कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक, परिणामवाचक, निषेधार्थक आणि प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. तर कालवाचकमध्ये काय होतं? तर कालवाचकमध्ये क्रिया कोणत्या वेळी आणि कधी घडली हे ज्या शब्दातून व्यक्त होतो, त्याला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आणि कालवाचकचे काही सबप्रकार आहेत, उपप्रकार आहेत. जसं की कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. त्यामध्ये काय असतं, की आला, उद्या, परवा, आधी, सध्या, हल्ली, केव्हा हे शब्द येतात. त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आणि सातत्यदर्शकमध्ये नित्य, सतत, नेहमी, आजकाल, सर्वत्र, सदा. आणि आवर्तीदर्शकमध्ये वारंवार, क्षणोक्षणी, फिरून, पुन्हा-पुन्हा, दररोज. हे झाले अर्थावरून. आणि रीतिवाचकमध्ये टप-टप, गटागट, छम-छम, सावकाश, हळू. आणि स्थलवाचकमध्ये त्याचे उपप्रकार आहेत स्थितीदर्शक. येथे, जेथे, तेथे, वर, खाली, अलीकडे, मध्ये. हे झाले स्थलवाचक आणि त्यामध्ये स्थितीदर्शक. आणि गतिदर्शकमध्ये इकडून-तिकडून, मागून-पुढून. आणि त्यानंतर परिणामवाचक, संख्यावाचक जसं की जरा, काहीसा, थोडा, बिलकुल, मुळीच, भरपूर. आणि निषेधार्थक आणि प्रश्नार्थक. आणि जे दुसरा मुख्य प्रकार आहे, तो आहे स्वरूपावरून. स्वरूपावरूनमध्ये एक सिद्ध आहे आणि एक साधित आहे. हे 2 त्याचे उपप्रकार आहेत. आणि साधितचे उपप्रकार आहेत की प्रत्यय साधित. त्यानंतर अव्यय साधित, नाम साधित जसं की रात्री, दिवसा, सकाळी. सर्वनाम साधित त्यामुळे, कित्येकदा, ह्यामुळे. विशेषण साधित एकत्र, मोठ्याने, चांगला, सर्वत्र. आणि धातू साधित आहेत कोठून, इकडून, वरून, खालून. तर हे झाले क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार आहेत. त्याचे मेन प्रकार आहेत अर्थावरून आणि स्वरूपावरून आणि त्याचे उपप्रकार इथं दिलेले आहेत. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्प्रचार आहे पी हळद आणि हो गोरी. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे. ऑप्शन नंबर 2 सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय. ऑप्शन नंबर 3 यथाशक्ती मदत करणे. ऑप्शन नंबर 4 जसे मनात विचार असतात तशी स्वप्ने पडतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे ही अपेक्षा असणे. म्हणजेच काय? तर पी हळद आणि हो गोरी. म्हणजे काय? एखादी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने जर हळद पिली आणि उद्याच त्या व्यक्ती गोरा होतो का? तर ती व्यक्ती गोरी होते का? तर नाही. म्हणजेच काय? की अतिशय उतावळेपणा करणे. उतावळेपणाची जी क्रिया असते, उतावळेपणा म्हणतो आपण त्याला. त्यामुळे
त्याला आपण म्हणू शकतो की कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे म्हणजेच काय? पी हळद आणि हो गुरी. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते. ऑप्शन नंबर 2, आत एक बाहेर एक. ऑप्शन नंबर 3, चांगली गोष्ट ताबडतोब करावी. ऑप्शन नंबर 4, स्वतः आचरण न करता दुसऱ्याला उपदेश करणे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते. म्हणजेच काय? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तर याचा अर्थ काय आहे, की कुठलीही गोष्ट जी आहे माणसाला किंवा एखादी व्यक्ती असते, तर त्या व्यक्तीला एकदम खूप काबाड कष्ट करून तरच त्या व्यक्तीचं ते काम सफल होतं. जसं की आता तुम्ही जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, तर रात्र-रात्र जागून आणि दिवसभर लॅबमध्ये बसून एकदम इकडे-तिकडे हालचाल न करता एकाच ठिकाणी 8-8 तास, 9-9 तास बसून जे अभ्यास करता, म्हणजे काय तुम्ही काय करता, खूप कष्ट सोसता, खूप मेहनत करता आणि त्या मेहनतीचं फळ तुमचा रिझल्ट जेव्हा डिक्लेअर होतो आणि लिस्टमध्ये जेव्हा नाव येतं, तेव्हा ते दिसायला लागतं. म्हणजेच काय, याचा अर्थ होतो की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे, पालीने किड्यास पकडले. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, भावे प्रयोग. ऑप्शन नंबर 2, पुराण कर्मणी. ऑप्शन नंबर 3, नवीन कर्मणी. ऑप्शन नंबर 4, समापन कर्मणी प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, भावे प्रयोग. तर भावे प्रयोग कसा ओळखायचा? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? जर क्रियापद जे असतं ते कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही आणि कर्ता जो असतो तो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि जे क्रियापद असतं ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. जसं की आता जे वाक्य आहे, पालीने किड्यास पकडले. तर या वाक्यातील कर्ता कोणता आहे? पकडणारी कोण आहे? पकडणारी आहे पाल. हे वाक्यातील काय झालं? कर्ता झालं आणि पकडलेलं काय आहे? किडा. हे किडा झालं कर्म आणि पकडले हे झालं क्रियापद. तर जे कर्ता असतो आणि जे कर्ता काय असतो? तृतीयास असतो. आता ने प्रत्यय इथं लागलाय म्हणजे तृतीयाचा प्रत्यय इथं लागलेला आहे कर्त्याला. त्यामुळे कर्ता काय झाला इथं? तृतीयास झाला. आणि क्रियापद जे असतं ते नपुंसकलिंगी एकवचनी असतं. आता जसं की आपण कर्त्याचं जर लिंग बदललं, तर इथं आपण पालीच्या जागी आपण दुसरा घेऊ, पुल्लिंगी शब्द घेऊया. जसं की अ, राम घेऊ आपण. तर रामने किड्यास पकडले. तर हे क्रियापद बदलतं का? तर बदलत नाही. त्यामुळे इथं म्हणू शकतो की आपण हे भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे ऐपत. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, ऐदी. ऑप्शन नंबर 2, ऐक्य. ऑप्शन नंबर 3, एकोपा. ऑप्शन नंबर 4, कुवत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, कुवत म्हणजेच काय? ऐपत. त्यामुळे हे सोपा प्रश्न होता. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे. उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, उपद्रवी. ऑप्शन नंबर 2, प्रामाणिक. ऑप्शन नंबर 3, निरुत्साही. ऑप्शन नंबर 4, आनंदी. तर काय करायचं आपल्याला? उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द इथे ओळखायचा आहे. तर उत्साहीचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुत्साही. म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एकदम उत्साह नाहीये असा माणूस, तो निरुत्साही आपण त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. अमूल्य या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, अमूल्य म्हणजे मोल नसलेले. ऑप्शन नंबर 2, राग हा अमूल्य ठेवा आहे. ऑप्शन नंबर 3, चोरी करणे हे अमूल्य कार्य आहे. ऑप्शन नंबर 4, निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. जे शरीर आहे आपलं, ते काय झालं एकदम निरोगी असेल, तर ते काय असतं? अमूल्य असतं. म्हणजे की ज्याचं मूल्य आपल्याला करता येत नाही. एकदम अ, त्याला आपण म्हणतो अमूल्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे पंचपाळे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, तत्पुरुष समास. ऑप्शन नंबर 2, बहुव्रीही समास. ऑप्शन नंबर 3, द्विगु समास. ऑप्शन नंबर 4, अव्ययीभाव समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, द्विगु समास. तर द्विगु समास कसा ओळखायचा? तर द्विगु समासामध्ये
जे पहिलं पद असतं ते हे संख्या विशेषण असतं आणि त्या सामासिक शब्दातून काय होतो एक समूह सूचित होतो. जसं की आता शब्द आहे आपल्याकडे पंचपाळे. पंचपाळे जर याचा विग्रह केला तर आपण 5 पाळ्यांचा समूह. 5 पाळ्यांचा समूह हा त्याचा विग्रह होतो. म्हणजे काय? तर पंच जे हे पहिलं पद आहे पंच, तर हे काय आहे संख्या विशेषण आहे. या 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 शब्दातून काय आपल्याला अर्थ अभिप्रेत होतो, की पंच म्हणजे काय 5. त्यामुळे हे संख्या विशेषण आहे आणि त्यानंतर हे जेव्हा त्याचा विग्रह करतो तेव्हा 5 पाळ्यांचा समूहदर्शक शब्द हा सूचित करतो. त्यामुळे याला आपण म्हणतो, की हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 भिचकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अरुण कोलटकर, ऑप्शन नंबर 2 ग्रेस, ऑप्शन नंबर 3 विंदा करंदीकर, ऑप्शन नंबर 4 दिलीप चित्रे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अरुण कोलटकर यांचा भिचकी वही हा कविता संग्रह आहे. भिचकी वही. तसेच अरुण कोलटकर यांचे काही महत्त्वाचे जे साहित्य आहे ते इथं दिलेले आहे. जसं की जेजुरी, चिरीमिरी, अरुणाचं गाणं, द्रोण, काळा घोडा हे त्यांचं महत्त्वाचे काही साहित्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भैरप्पा, ऑप्शन नंबर 2 नासी फडके, ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर 4 वि. स. खांडेकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत यांची युगंधर ही कादंबरी आहे. त्यांनी लिहिलेली आहे. तसेच शिवाजी सावंत यांची काही महत्त्वाचे पुस्तके, कादंबरी किंवा इथं दिलेले आहेत. जसं की अशी म्हणे असे नमुने हे व्यक्तिचित्रपर त्यांचं एक लिखाण आहे. त्यानंतर कवडसे ललित निबंध आहे. कांचनकन ललित निबंध आहे. छावा मोस्ट इम्पॉर्टंट कादंबरी आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुरुषोत्तमनामा, मृत्युंजय ही पण अत्यंत महत्त्वाची कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची. तर मृत्युंजय कादंबरीमध्ये त्यांनी काय कर्णाच्या जीवनावरील ही कादंबरी आहे. जो कर्ण असतो त्याचं जीवन कसं असतं ते या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मोरावळा ही व्यक्तिचित्रपर लेखन आहे. युगंधर ही श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी आहे आणि शेलजा साज हे एक ललित निबंध आहे. तर हे असे अत्यंत महत्त्वाचे काही पुस्तके शिवाजी सावंत यांची आहेत. तर यापैकी महत्त्वाची जी आहे छावा आहे, मृत्युंजय आहे आणि युगंधर आहे. बाकीचं लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 अळवावरचे पाणी या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पाणी असलेल्या अळवाच्या वड्या खमंग होतात. ऑप्शन नंबर 2 अळवावरचे पाणी आरोग्यदायी असते. ऑप्शन नंबर 3 अळवावरचे पाणी दवबिंदूसारखे दिसते. ऑप्शन नंबर 4 आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते. तर अळवावरचे पाणी याचा अर्थ काय आहे नेमका? तर अळवावरचे पाणी म्हणजे काय? एकदम खोटं-खोटं त्याला म्हणतो रागावणे म्हणजे फक्त काय समज देणे एखाद्याला, समज देणे. ते पण आपल्या सक्त भाषेमध्ये समज देणे. पण जेव्हा ते रागावतात, पण त्या रागाचा उद्देश जो असतो, तो की त्याला ठेच पोहोचणे, पुढच्याला अपमानित करणे असा न असता, तर त्याला समजावणे असा असतो. म्हणजे काय, जर आईनं एखाद्या मुलावर रागावलं, तर ती का खरंच रागवते का? आई कोणत्या मुलावर? तर नाही. ती फक्त काय त्याला एक समज देत असते आणि समजून सांगत असते. त्यामुळे खोटं-खोटं ती रागवत असते. त्यामुळे त्याला म्हणू शकतो की आपण हे अळवावरचे पाणी याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे गंमत. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गोंगाट, ऑप्शन नंबर 2 मौज, ऑप्शन नंबर 3 गोत, ऑप्शन नंबर 4 गलका. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मौज म्हणजे काय? गंमत. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे मीठ भाकर. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अव्ययभाव समास, ऑप्शन नंबर 2 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 3 द्विगु समास, ऑप्शन नंबर 4 द्वंद्व समास.
तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 द्वंद्व समास. तर द्वंद्व समास कसा ओळखायचा? तर द्वंद्व समासामध्ये जी दोन्ही पदे असतात ती अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात किंवा समान दर्जाची असतात आणि जी पदे आहेत, जेव्हा आपण विग्रह करतो, तेव्हा आणि, व, अथवा किंवा हे जे उभयान्वयी अव्यय आहेत, या उभयान्वयी अव्ययाने ती जोडलेली असतात. आता जर शब्द आहे इथे आपला मीठ आणि भाकर. मीठ भाकर हा शब्द आहे. त्याचा जर आपण विग्रह केला, तर त्याचा विग्रह होतो मीठ आणि भाकर हा त्याचा विग्रह होतो. म्हणजे काय? जे आणि हे उभयान्वयी अव्यय आहे इथे अ, विग्रह करताना वापरले जाते. आणि द्वंद्व समासाची काही अ, उपप्रकार आहेत, जसं की इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे चिमणी चिवचिवते. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 2 समापन कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 अकर्मक कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर 4 सकर्मक कर्तरी प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अकर्मक कर्तरी प्रयोग. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की सकर्मक आणि अकर्मक मधला फरक काय? तर सकर्मक म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्या वाक्याला आपण म्हणतो सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला आपण म्हणतो अकर्मक वाक्य. जसं की आता हे वाक्य जर बघितलं आपण चिमणी चिवचिवते, तर चिवचिवणारी कोण आहे इथं? तर चिमणी. चिवचिवणारी कोण आहे? चिमणी. तर हा वाक्यातला काय झाला? कर्ता झाला. तर वाक्यात इथं कर्म कुठं दिसते का? तर कर्म वाक्यामध्ये कुठंच दिसत नाही. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर जे क्रियापद असतं ते कर्त्याचं लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलतं आणि कर्ता प्रथम असतो म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नसतात आणि जर वाक्यात कर्म असेल तर त्या कर्माला प्रत्यय असतात. आणि वाक्यात कर्म नसेल तर ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 सुनीता देशपांडे, ऑप्शन नंबर 2 कुसुमावती देशपांडे, ऑप्शन नंबर 3 लक्ष्मीबाई टिळक, ऑप्शन नंबर 4 बहिणाबाई चौधरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र आहे. तसंच लक्ष्मीबाई टिळक यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत. खिस्तायन आहे, भरली घागर, अगदी स्टेप बाय स्टेप. ही पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अवनती, ऑप्शन नंबर 2 आकर्षक, ऑप्शन नंबर 3 शुभशकुनी, ऑप्शन नंबर 4 अवलक्षणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अवलक्षणी. तर सुलक्षणी म्हणजे काय? त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवलक्षणी. सुलक्षणी म्हणजे काय? की जिची लक्षणे चांगली आहेत, की सौभाग्यवती पण म्हणू शकतो आपण तिला. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवलक्षणी. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. ताटाखालचे मांजर या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 ताटाखाली मांजर असेल तर ताटातले जेवण संपवून टाकेल. ऑप्शन नंबर 2 ताटाखाली मांजर असेल तर ताटाच्या आसपास उंदीर असणारच. ऑप्शन नंबर 3 उंदीर ताटाखालच्या मांजराला घाबरेल. ऑप्शन नंबर 4 स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर ताटाखालचे मांजर म्हणजे काय? ताटाखालचे मांजर म्हणजे एखादी जी व्यक्ती असेल, ती व्यक्ती काय करते? अ, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या तो जो काही सांगेल अ, ते त्याचं म्हणणं ऐकणे, आपला स्वाभिमान गहाण ठेवून तो जो काही म्हणेल ते वाईट असो, चूक असतो किंवा बरोबर असो, ते न पाहता तो जो म्हणेल तीच पूर्व दिशा असं जो व्यक्ती करतो, ते व्यक्तीला आपण म्हणतो की तो त्या व्यक्तीचा ताटाखालचं मांजर आहे. म्हणजे काय? आपला स्वाभिमान अ, गहाण ठेवून ती व्यक्ती तो जो म्हणेल त्या व्यक्तीचं ऐकणे, तसं करणे, त्याला आपण म्हणतो की ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या ताटाखालचं मांजर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे ओवाळणे. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 रक्षाबंधन,
ऑप्शन नंबर 2 पूजा, ऑप्शन नंबर 3 औक्षण, ऑप्शन नंबर 4 भाऊबीज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. तर औक्षण म्हणजे काय की ओवाळणे. तर दिवाळीला, रक्षाबंधनला भाऊ बहिणीचं बहीण भावाचं काय करते औक्षण करते म्हणजे काय बहीण भावाला ओवाळते. तर त्याला आपण म्हणतो औक्षण करणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ते शब्द आहे गोड. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 चव, ऑप्शन नंबर 2 कडू, ऑप्शन नंबर 3 रुची, ऑप्शन नंबर 4 मधुर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मधुर. तर गोड या शब्दाचा काय करायचं आहे समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर गोडचा समानार्थी शब्द आहे मधुर आणि गोडचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे कडू. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथं आपल्याला काय सांगितले प्रश्नामध्ये समानार्थी शब्द ओळखायचा सांगितलंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे, ऑप्शन नंबर 2 खूप मेहनत करणे, ऑप्शन नंबर 3 प्रत्यक्ष काम करणे, ऑप्शन नंबर 4 दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा फायदा करून घेणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे. तर डोंगर कसा असतो? तर डोंगर असतो एकदम मोठा म्हणजे अ, मोठा पण असतो आणि भरलेला असतो आतून. तर तो जो पोखरून त्याच्यातून जर पोखरल्यावर एकदम छोटासा उंदीर निघाला म्हणजे काय, की खूप मेहनत केलं आपण, खूप काम केलं, पण त्याचं जे फळ आहे ते एकदम नगण्य मिळालं म्हणजे एकदम काहीच न मिळण्यासारखं आहे. त्याला आपण म्हणू शकतो, की डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणजेच काय मोठ्या कामात एकदम अत्यल्प फळ मिळणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर 1 अनिच्छा, ऑप्शन नंबर 2 अवधान, ऑप्शन नंबर 3 अनादर, ऑप्शन नंबर 4 अनास्था. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अनास्था. तर आस्था याचा काय करायचा आहे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर अनास्था हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे ओठ. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वदन, ऑप्शन नंबर 2 नयन, ऑप्शन नंबर 3 अधर, ऑप्शन नंबर 4 आनंद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अधर म्हणजेच काय? अधर म्हणजे ओठ आणि वदन म्हणजे काय? वदन म्हणजे तोंड म्हणू शकतो आपण. नयन म्हणजे डोळे आणि आनंद म्हणजे पण तोंड आपण म्हणू शकतो. तर अधर म्हणजे काय? ओठ. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 सी किती घाण आहे ही, ऑप्शन नंबर 2 बापरे किती घाण आहे ही, ऑप्शन नंबर 3 अबब किती घाण आहे ही, ऑप्शन नंबर 4 शाबास किती घाण आहे ही. तर इथं वाक्यात आपल्याला काय सांगितले प्रश्नामध्ये, की तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणत्या वाक्यात वापरलेले आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सी किती घाण आहे ही. तर तिरस्कारदर्शक मध्ये कुठले शब्द येतात? तर थू, सी, हुड, हत हे तिरस्कारदर्शक दाखवणारे शब्द आहेत. तर केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? जेव्हा वाक्य बोलताना आपसूक तोंडातून जे बाहेर येणारे शब्द आहेत, त्याला आपण म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे काय? हर्षदर्शक म्हणजे काय? जेव्हा माणसाला एकदम अ, आनंद होतो, तेव्हा जे शब्द माणसाच्या किंवा व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडतात आपसुकच, त्याला म्हणतो आपण हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. जसं की वाह! 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 आहा! ओहो! आहा! शोकदर्शक म्हणजे काय? दुःख झाल्यावर. अरे रे! ऊ! आई गं! अगं बाई! आय आय! रामा रे! आश्चर्यदर्शकमध्ये आहो! अबब! बापरे! अरेच्चा! प्रशंसादर्शकमध्ये शाबास! वाह! वाह! छान! ठीक! भले! संमतीदर्शक जी हां! ठीक! अच्छा! बरे! मौनदर्शक चूप! गुपचूप! गप! संबोधनदर्शक आहो! अरे! ए! बारे! तर आता इथं आपल्याला काय सांगितले? तिरस्कारदर्शक. त्यामुळे सी हे आलेलं आहे तिरस्कारदर्शकमध्ये. आता हे बापरे! जे आहे ते कशामध्ये येईल? तर बापरेमध्ये आश्चर्यदर्शकमध्ये येईल बापरे! आणि अबब हे पण काय येईल? आश्चर्यदर्शकमध्ये येईल आणि शाब्बास हे कशामध्ये येईल? तर शाब्बास येईल प्रशंसादर्शकमध्ये.
त्यामुळे इथं आपल्याला काय सांगितले? तिरस्कारदर्शक. तिरस्कारदर्शक हे आपल्याला सांगता येईल, की शी हे तिरस्कारदर्शक केवळप्रयोगी अव्यय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे ऐट. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 एकत्व, ऑप्शन नंबर 2 रुबाब, ऑप्शन नंबर 3 ऐश्वर्य, ऑप्शन नंबर 4 एकाग्रता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 रुबाब. तर रुबाब हा शब्दचा अर्थ आहे ऐट. ऐट करणे म्हणजे काय? रुबाब करणे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य आहे, पाणी जपून वापरले पाहिजे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पाणी वाचवा, ऑप्शन नंबर 2 पाण्याची उधळपट्टी नको, ऑप्शन नंबर 3 पाणी काटकसरीने वापरा, ऑप्शन नंबर 4 पाणी जपून वापरा. तर आपल्याला काय करायचं आहे? वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर त्यामुळे वाक्यामध्ये नकारार्थी नकारदर्शक शब्दही आले पाहिजे. तर पाणी जपून वापरले पाहिजे हे वाक्य आहे. म्हणजेच काय? पाण्याची उधळपट्टी केली नाही पाहिजे. उधळपट्टी नको हे नकारदर्शक शब्द इथं वाक्यामध्ये वापरला आहे. त्यामुळे हे नकारार्थी वाक्य झाले. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका. आणि तुमचे जे मित्र-मैत्रिणी आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असतील, त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.